काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला कधीच विरोध केला नाही। विरोध केला तो डिलिमिटेशनच्या विधेयकाला, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला। काल संसदेमध्ये महिला आरक्षणाच्या आडून जे डिलिमिटेशनचं बिल व अन्य 2 विधेयक मोदी सरकार मंजूर करू पाहत होता, त्याला करण्यात आलेला हा विरोध होता। कारण महिला आरक्षण विधेयक हे 2023 मध्येच बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे। असं असताना काँग्रेस पक्षाला विनाकारण बदनाम करण्याचं काम हे केंद्र सरकार करू पाहत आहे। डिलिमिटेशनच्या नावाखाली भारतातली एकता, अखंडता याच्यावरती घाला या केंद्र सरकारला घालायचा होता आणि लोकशाहीचा गळचेपी करण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करू पाहत होतं। कारण काँग्रेसने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून महिलांना यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण दिलं होतं। पुढे जाऊन हे आरक्षण 50% पर्यंत करण्यात आलं। त्यानंतर यूपीए सरकारच्या काळामध्ये देखील महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळावं असं विधेयक राज्यसभेमध्ये यापूर्वीच मंजूर केलं होतं आणि त्यानंतर 2023 मध्ये लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं। असं असताना आणि ज्या काँग्रेस पक्षाने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, राष्ट्रपती दिल्या, राज्यपाल दिल्या, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री दिल्या, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महापौर दिल्या, नगराध्यक्ष दिल्या, सरपंच दिल्या, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष दिला, असा काँग्रेस पक्ष हा महिला आरक्षणाच्या विरोधी कधीच असू शकत नाही।